चला आजची रेसिपी बघूया, अंड्याची भाजी। हे टाकतेत आपण अंडे बॉईल करायला। आपले अंडे चांगले बॉईल व्हायलेत, आपण शिजल्यानंतर काढू। अंडे फ्राय करण्यासाठी आपण टाकत आहोत जरासं तेल, आपण जरासं हळद, मिरचू त्याला हलवून घेऊ। त्याच्यामध्ये टाकू आपण अंडे। अंड्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं। आपले अंडे फ्राय झालेले आहेत, आता याला काढून घेऊ प्लेटीत। आता प्लेटीमध्ये आपण तेल थोडं फ्राय करून घेण्यासाठी तेलामध्ये टाकू कांदे। कांदे चांगले ब्राऊन व्हायले, त्यानंतर आपण टाकू काजू। काजूला हलवून घ्यायचं चांगलं। ह्याच्यामध्ये टाकू आपण कोथिंबीर, एक टोमॅटो भी टाकून देऊ। याला चांगलं हे करू, हलवून घेऊ। टाकू आपण गरम मसाला, टाकू गरम मसाल्याची पेस्ट। चांगलं तळलेलं आहे, आता याचं आपण करून घेऊ का पेस्ट। ह्याला वाटून घ्यायचं आहे। चला बघूया, वाटून तेल आपलं चांगलं तपलेलं आहे। आता आपण टाकू अद्रक लसूण, मला फ्राय करून घ्यायचं। वाटलेलं मिश्रण ह्याच्यात टाकून घेऊ, त्याला हलवून घ्यायचं चांगलं। तर याला चांगलं तळून घेऊया। चांगलं तळल्यानंतर त्याच्यामध्ये टाकू आपण मिरचू। मिरचूला चांगलं हलवून घ्यायचं। टाकू आपण चिकन मसाला, त्यालाही हलवून घ्यायचं चांगलं। मध्ये आपण टाकून घेऊया पाणी। पाणी टाकलेलं आहे, आता याला येऊ द्या उकळी। टाकून घ्या मीठ। एक चांगली उकळी आलेली आहे, आता याच्यात टाकून आपण फ्राय केलेले अंडे सोडायचे। असं चांगलं हलवून घ्यायचं। मग एक उकळी आल्यानंतर बंद करायचं। आता तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे। आता उकळी आल्यानंतर आपण टाकूया याच्यावर वरून कस्तुरी मेथी। ही मेथी टाकल्यानंतर ते एवढी सुंदर लागते, खूपच छान लागते। हे बघा, झाली आपली अंड्याची भाजी। तुम्ही करून ट्राय करून बघा, खूपच छान लागते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा।